नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं केमिस्ट्री बाय स्वामी सर या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, कालच्या 11 एप्रिलचं पेपर 1 आणि पेपर 2 चं शिफ्ट ॲनालिसिस कालच द्यायचं होतं, पण काही तांत्रिक अडचण माझ्याकडे आल्यामुळे मी तो व्हिडिओ कंप्लीट बनवू शकलो नाही. पण पार्ट 1 मध्ये हे पेपर ॲनालिसिस का बरं महत्त्वाचं आहे आणि कोणासाठी महत्त्वाचं आहे ते मी ऑलरेडी दिलेलं आहे. तर 11 एप्रिलचंच पेपर ॲनालिसिस असं काही नाही, उद्यापासून होणारा प्रत्येक पेपरचा ॲनालिसिस आपण सेम डेला म्हणजे उद्या दुपारचं दुपारी आणि संध्याकाळचं संध्याकाळी लगेचच त्वरित तत्काळ ताबडतोब हे ॲनालिसिस देणार आहोत. आणि हे ॲनालिसिस कोणासाठी आहे? सगळ्यात महत्त्वाचं फोर्थ कमिंग शिफ्ट ज्यांच्या आहेत, म्हणजे येणाऱ्या कालावधीमध्ये येणाऱ्या डेज मध्ये ज्यांचे पेपर्स आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी हे खूप महत्त्वाचं आहे. नंबर 2, सेकंड अटेम्प्ट ज्या विद्यार्थ्यांना द्यायचा आहे अशा विद्यार्थ्यांसाठी देखील हे पेपर ॲनालिसिस खूप महत्त्वाचं आहे. आणि नंबर 3, स्वतःची इम्प्रूव्हमेंट तुम्हाला चेक करायचे. पहा, ज्यावेळी आपण एखादी परीक्षा देत असतो तर त्याचं रंगीत तालीम आपण कुठल्याही गोष्टीचं करत असतो. इव्हन कॉलेज शाळामध्ये डान्समध्ये भाग घेतला तरी सुद्धा एक 8-15 दिवस अगोदर आपण त्याची प्रॅक्टिस करत असतो. जर तुमचा पेपर सोपा जावा असं वाटत असेल तर साहजिकच याच्या अगोदरच्या शिफ्ट मध्ये तुमचा पेपर 13 तारखेला म्हणजे उद्या आहे, तर तुम्हाला 11 तारखेच्या पेपरचं ॲनालिसिस हे खूप महत्त्वाचं ठरतं. कारण नेमकं काय वाचायचंय, फोकस कशावर करायचा आहे, या वर्षीचा क्वेश्चनचा काय ट्रेंड आहे हे समजून घ्यायचं असेल तर आपल्याला आपल्या अगोदरच्या शिफ्टचे क्वेश्चन्स नेमके कसे आलेत केमिस्ट्रीमध्ये ते पाहिलं पाहिजे. आणि आपल्याकडे उद्याच्या 13 तारखेच्या 14, 15, 16, 17, 18, 19 किंवा पीसीबीच्या विद्यार्थ्यांसाठी पेपर ॲनालिसिस 11 एप्रिलचा तर उद्याच्या विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे जे काही क्वेश्चन्स माझ्याकडे आलेले आहेत शिफ्ट 1 आणि शिफ्ट 2 चे ते सर्व क्वेश्चन्स मी इथं डिस्कस करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि तुम्ही व्हिडिओ चालू मध्ये पॉज करून टेक्स्ट बुक मध्ये त्या पॉइंटला जाऊन त्याचे आन्सर्स शोधायचे तुम्ही सुद्धा, जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की केमिस्ट्रीसाठी नेमकं तुम्हाला काय वाचायचं. ओके, चलो बघूयात आपण मग कुठले कुठले क्वेश्चन्स आलेले. पहा मित्रांनो, एक क्वेश्चन होता एका विद्यार्थ्याने पाठवलेला, डेक्रॉन इज द अनदर नेम ऑफ सिंपल पॉलिमर टॉपिक मधला हा क्वेश्चन होता. टेरेलिन हे त्याचं उत्तर असेल, कारण टेरेलिनलाच दुसरं नाव डेक्रॉन आहे. मित्रांनो, विच ऑफ द फॉलोइंग इज डिसप्रपोर्शनेशन रिएक्शन? खालीलपैकी डिसप्रपोर्शनेशन रिएक्शन कुठले? तर 4 ऑप्शन्स त्यांनी दिलेले होते. अल्डोल कंडेन्सेशन, वुल्फ किश्नर रिडक्शन, क्लेमेन्सन्स रिडक्शन, कॅनिझरोज रिएक्शन. या सगळ्यामध्ये तुम्हाला फिक्स माहिती असलं पाहिजे, कारण हा टू द पॉइंट क्वेश्चन होता. डिसप्रपोर्शनेशन रिएक्शन ही कॅनिझरोज रिएक्शन असते. कॅनिझरोज रिएक्शन हे त्याचं काय असणार आहे? उत्तर असणार आहे. कारण इथं एकाच वेळी ऑक्सिडेशन पण घडत आहे आणि त्याच वेळी सायमल्टेनियसली दुसरीकडे म्हणजे त्याच कंपाऊंडच्या रिएक्शन मध्ये रिडक्शन देखील घडत आहे. इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर अँड डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर जिथं होतं ते असते डिसप्रपोर्शनेशन रिएक्शन. अल्डोल कंडेन्सेशन म्हणजे अल्डेहाइड्स कीटोनचा तो क्वेश्चन होता. व्हॉट इज सिस्प्लास्टिन? सिस्प्लास्टिन कोण आहे मित्रांनो? अँटी कॅन्सर ड्रग आहे. हा कोऑर्डिनेशन कंपाऊंडचा ऍप्लिकेशनचा जो पार्ट आहे, लास्ट पार्ट ऑफ द टॉपिक, त्याच्यावरचा हा क्वेश्चन होता मित्रांनो. अँटी कॅन्सर ड्रग म्हणून त्याची ओळख आहे. FeCO5 चं हायब्रिडायझेशन काय आहे? तर काही विद्यार्थी म्हणतात इथं 5 होतं, काही म्हणतात 6 होतं. लक्षात घ्या, न्यूट्रल लिगँड आहे CO आणि फेरस, त्याच्यामुळे परिणाम असा होईल DsP3. समजून घेऊ शकता 3 आणि 1 4 आणि 1 5 या टाइपचं हायब्रिडायझेशन त्याचं होऊ शकतं. केमिकल बॉन्डिंग बेस्ड किंवा कोऑर्डिनेशन कंपाऊंड बेस्ड हा क्वेश्चन होता VBTच्या आधारावरती. विच ऑफ द फॉलोइंग इज पॅरामॅग्नेटिक? तुम्हाला काही ट्रान्झिशन सिरीजचे आयस दिलेले होते आणि त्याच्यात तुम्हाला ओळखायचं होतं पॅरामॅग्नेटिक कोण आहे. या पद्धतीचं Cr3+ किंवा असे काही आयन्स दिलेले होते. तर साहजिकच आहे त्या आयन्सचं कॉन्फिगरेशन करायचं. जिथं तुम्हाला D मध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स दिसतील, अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स इन d ऑर्बिटल, तर ते ऑप्शन आपलं असणार होतं. डेल्टा U इज इक्वल टू 0 फॉर विच प्रोसेस? थर्मोडायनामिक्स मधला प्रोसेसेस वरचा क्वेश्चन होता मित्रांनो. आयसोथर्मल मध्ये काय होतं, एडियाबॅटिक मध्ये काय होतं, रिव्हर्सिबल मध्ये काय होतं, इरिव्हर्सिबल मध्ये काय होतं, त्यानंतर आयसोकोरिक मध्ये काय होतं, आयसोबेरिक मध्ये काय होतं. प्रत्येक पॅरामीटर्स वाचून ठेवा. उद्या परवाच्या येणाऱ्या पेपरसाठी विद्यार्थ्यांना हे पॉइंटच फोकस करायचे सगळ्यात अगोदर. निओपेंटेन आयसोमेरिझम वर क्वेश्चन तुम्हाला ऑलरेडी निओपेंटेन दिलता, त्याच्यासारखा इतर 5 कार्बनचा जो अल्केन तो शोधायचा होता. जीओसी चा हा क्वेश्चन होता ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा.
कॅल्क्युलेट लॅम्बडा म्हणताय पहा इलेक्ट्रोकेमिस्ट्रीचा न्यूमेरिकल C दिलेला आहे K दिलेला आहे सिंपली तुम्हाला लॅम्बडाचा फॉर्म्युला माहित पाहिजे 1000 K divided by C if you put the values याला जर मी 10 to the power of 3 केलं K ची व्हॅल्यू पहा 2.25 10 to the power of -4 केलं डिवाइडेड बाय हे जे 0.002 आहे याला असं लिहू का बघा 2 into 10 to the power of -3 आता हे -3 वरती जाऊन +3 सो 10 to the power of 6 आहे आणि हे 10 to the power of -4 आहे पॉवर वेगळ्या करा आता जे काही राहतंय ते पहा 2.25 ला डिवाइड करा 2 ने तर तुमच्या लक्षात येईल आन्सर काय आलं बे 1 बे परत बे 1 बे ठीक नाही 1.1 बे पंचे बे दोन्ही 4 येणार इथं बे दोन्ही 4 एक राहतंय सो 0 आणि बे पंचे 10 परत येतात आता डेसिमल पॉइंट 1.1205 आलं इनटू 10 टू द पॉवर किती राहते हे पण बघू शकता जर तुम्ही पाहिलं तर हे 6 म्हणजे 2 राहणार 10 टू द पॉवर ऑफ 2 ला जर आपण काढून टाकलं तर ते येते 112.05 याच्या आसपास आपलं उत्तर यायला पाहिजे याचं तर सिम्पलेस्ट न्यूमेरिकल होता इलेक्ट्रोकेमिस्ट्रीचा त्यानंतर हायेस्ट बॉइलिंग पॉइंट अमॉंग द फॉलोइंग अल्केन दिला अमाइन दिला अल्कोहोल दिला मित्रांनो बॉन्ड पोलॅरिटी नुसार लक्षात ठेवा हायड्रोजन बॉन्डिंग स्ट्रेंथ कोणाची जास्त आहे OH ग्रेटर दॅन NH ग्रेटर दॅन CH सो सगळ्यात जास्त कोणाचा बॉइलिंग पॉइंट मग अल्कोहोल त्याच्यापेक्षा कमी अमाइन आणि त्याच्यापेक्षा कमी अल्केन ही ऑर्डर तुम्हाला लक्षात ठेवायची त्यानंतर अल्कोहोल प्लस ग्रिग्नार्ड रिएजंट ही सुद्धा रिएक्शन ऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये रिएक्शन हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये आपण याला डिस्कस केलेलं आहे लक्षात ठेवायचं ज्या वेळी ग्रिग्नार्ड रिएजंट सोबत रिएक्शन होते फ्रेंड्स कोणाची प्रोटॉन सोर्सची अल्कोहोल हा प्रोटॉन सोर्स आहे अमोनिया हा प्रोटॉन सोर्स आहे अमाइन्स हे प्रोटॉन सोर्स आहे तिथं त्याला ऍब्स्ट्रॅक्ट करण्यासाठी त्यामुळे त्यावेळी प्रॉडक्ट जो येतो तो हायड्रोकार्बन येतो मग तुमचा प्रॉडक्ट हा हायड्रोकार्बन या ऑप्शन कडे जाणारा असला पाहिजे होता प्रॉडक्ट ऑफ 2 ब्रोमोब्युटेन व्हेन इट रिएक्ट्स विथ अल्कोहोलिक KOH अल्कोहोलिक KOH म्हणलं की लक्षात ठेवा बीटा एलिमिनेशन असतं हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये डिहायड्रो हॅलोजनेशन रिएक्शन होती वन ऑफ द प्रॉपर्टी ऑफ अल्किल हॅलाइड ओके नाही सो सेडजेट्स रूल इथं मित्रांनो काम करतो मेजर प्रोडक्ट हा ब्यूटेन असेल ज्यावेळी कंपॅरेटिव्ह अल्किन्स येतात तर हायली सबस्टिट्यूटेड अल्किन तयार करण्याचा ट्रेंड याच्यामध्ये असतो सेडजेट्स रूल नुसार ब्यूटेन हा त्याचा प्रोडक्ट असायला पाहिजे होता रिझल्ट्स ऑफ मोल्टन NaCl तुम्ही बघू शकता फ्रेंड्स की मोल्टन NaCl त्यांनी कुठला ऍक्वियस विचारलेला नाहीये मोल्टन म्हणजे प्युअर NaCl आहे आणि त्यावेळी मी ट्रिक पण सांगतो आमच्या विद्यार्थ्यांना की एनोड आणि कॅथोड कसं लक्षात ठेवायचं तर अन्नाला क्लोरीन द्यायचा काकाला सोडियम द्यायचा सिंपल ट्रिक आहे अन्नाला क्लोरीन काकाला सोडियम याच्यानुसार ज्या ऑप्शन मध्ये सोडियम आणि क्लोरीन रिस्पेक्टिव्ह इलेक्ट्रॉन असतील तो ऑप्शन चॉईस करा ड्राय ब्लीच सिंपली तुमचा पी ब्लॉकचा क्वेश्चन होता 2 सेकंदात उत्तर शोधून ठेवा pH ऑफ ह्यूमन ब्लड आयोनिक इक्विलिब्रियाचा क्वेश्चन स्पष्टपणे दिलेला आहे 7.4 ऑप्शन मध्ये आहे तुमच्या चॉईस करायचं होतं मोस्ट ऍसिडिक इन नेचर पहा ऍसिड स्ट्रेंथ डिक्रीजिंग किंवा इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये कोणाची देऊ शकतात ते तर अल्फा हॅलो ऍसिड ची देऊ शकतात तर ज्याचा मायनस साइड इफेक्ट जास्त आहे तो कॉन्जुगेट बेस त्या ऍसिडचा स्टेबल करू शकतो मग तिथं क्लोरीन ब्रोमीन आयोडीन वगैरे जर दिलं असेल तर जास्त इलेक्ट्रॉन विड्रॉइंग फ्लोरीन असतो फ्लोरीन कडे ह्याचं आन्सर झुकणार होतं किंवा ऑक्झी ऍसिड्स जर दिलेले असतील मुलांनी क्लिअर कट सांगितलं नाही ऑक्झी ऍसिड्स असतील तर त्यावेळी सुद्धा तुम्हाला काय करायचं जसं की HClO4 HClO3 HOCl याच्यामध्ये जिथं क्लोरीनचा ऑक्सिडेशन नंबर जास्त असेल तिथे ऍसिडिक स्ट्रेंथ जास्त असते साहजिकच तुम्ही विचार करू शकता याच्यामध्ये ज्याचा ऑक्सिडेशन नंबर ज्या क्लोरीनचा जास्त त्याला चॉईस करा किंवा अशी पण एखादी ऑर्डर असू शकते एरोमॅटिक कंपाऊंड्स असतील विथड्रॉइंग ग्रुप्स आणि डोनेटिंग ग्रुप्सच्या बेसिसवर जिथं विथड्रॉइंग ग्रुप्स असतात तिथं तो कॉन्जुगेट बेस स्टेबल होऊ शकतो म्हणून त्याची स्ट्रेंथ जास्त ठेवा तर माहित नाही ऑप्शन्स मुलांनी दिले नाही याच्यापैकी कुठली पण ऑर्डर जी असू शकते ती दिलेली असू शकते तुम्हाला त्यानंतर पुढचा जो क्वेश्चन होता तो डेन्सिटी मोलार मास सो आपल्याकडे ऑलरेडी सॉलिड स्टेटचा डेन्सिटी फॉर्म्युला आहे नमीच्या अत्याला 3 मुली नाहीत खूप सारे पीवायक्यूज मी याचे सोडून दिलेले आहेत तुम्हाला जर एम काढायचं असेल तर तुम्ही याला रिअरेंज करू शकता रो ए क्यूब एन ए डिवाइडेड बाय एन किंवा मोलार मास ऑफ सोल्यूट पण दिलं होतं याच्यासाठी चारही कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज ज्या आहेत मित्रांनो ते लक्षात ठेवायच्या त्या तुम्हाला डेल्टा P upon P1 नॉट लोअरिंग ऑफ पेपर प्रेशर हे काय होतं उमा मऊ
मी माझ्या सगळ्या विद्यार्थ्यांना असं शिकवत असतो. किंवा M2 इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट 1000 kBW2 डिवाइडेड बाय डेल्टा TBW1. किंवा मोलार मास फॉर डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट हे सुद्धा तसंच आहे 1000 kFW2 डिवाइडेड बाय डेल्टा TF into W1. किंवा आपला ऑस्मोटिक प्रेशर O2 W2RT upon πV. याच्यापैकी कुठल्याही एकावरती तुम्हाला तिथे न्यूमेरिकल असू शकत होता, जो आहे तो तुम्ही सोडवू शकता. आता उद्याच्या मुलांसाठी हे खास महत्त्वाचे पहा, ज्यांची शिफ्ट झाली त्यांच्यासाठी हे चालूच नाही. क्वेश्चन्स प्रेडिक्शन हा सेशन आहे आपला. पॉज करून करून बघा मित्रांनो, कोणता क्वेश्चन आलाय, कोणत्या पॉइंटवर आलाय आणि आपल्याला सुद्धा त्याच्या अवतीभोवती चालणार आहे. कारण जो ट्रेंड असतो क्वेश्चनचा तो फिक्स आहे. दरवर्षी क्वेश्चनचा ट्रेंड बदलतोय, साहजिकच इथं तुम्हाला त्याचा हे क्वेश्चन बघितल्यानंतर उद्याच्या क्वेश्चनचं प्रेडिक्शन करता येऊ शकतं. गुणा S चा मोनोमर कुठला आहे हे विचारलं. आता ह्या पेपरला गुणा S विचारलाय, उद्याच्या पेपरला गुणा N विचारू शकतात. त्यामुळे सगळ्या पॉलिमरचे मोनोमर्स तयार करून ठेवा. OS ऑफ ClO4 मायनस साहजिकच 4 2 8 वजा 1 प्लस 7 उत्तर 1. आता काही विद्यार्थी म्हणतात इथं -2 होतं सर, तर ते +6 आहे. काय असेल त्याच्यानुसार सिंपली ऑक्सिडेशन स्टेट वरचा क्वेश्चन होता. एन्झाइम प्रॉपर्टीज. Enzymes are very specific in their actions. Enzyme works according to lock and key manner. Enzymes are having temperature correlations with their working efficiency. So enzyme च्या प्रॉपर्टीज वरती तुम्हाला करेक्ट स्टेटमेंट तिथे चॉईस करायची होती. अल्किल बेन्झीन प्रॉडक्ट कुठे येतं मित्रांनो? तर एक आहे वुड्स फिटिंग रिएक्शन, हे तरी असू शकतं. किंवा फ्रायडल-क्राफ्ट्स अल्कायलेशन, ह्या सी रिलेटेड ती रिएक्शन असू शकते. फ्रायडल-क्राफ्ट्स अल्कायलेशन रिएजंट अनहायड्रस AlCl3 हा रिएजंट असतो. खूप सिंपल क्वेश्चन होता. CO and MO ऑफ ट्रान्झिशन सिरीज कोण कोणाला बिलॉंग करतं? तर स्टीव क्रमन फेकोनी कझर म्हणजे 3D आणि वायझर डबलमोटक 4D. तुम्हाला पूर्ण सिरीज पाठ करावी लागतील, तर त्याच्या सिरीज तुम्हाला बिलॉंग करू शकता. तुम्ही त्याला काढू शकता, कॉन्फिगरेशन काढू शकता किंवा त्या एलिमेंटची पोझिशन काढू शकता. सिरीजच पाठ पाहिजे, याला पूर्ण सिरीज पाठ करावी लागते. 3D 4D 5D 6D 4 सिरीज 40 एलिमेंट्स पाठ ठेवा तर होते. गॅटरमन रिएक्शन रिएजंट एवढंच म्हटलेलं आहे. गॅटरमन मध्ये कॉपर पावडर विथ हॅलो ऍसिड असतं. हा रिएजंट चॉईस करायचा होता तुम्हाला. त्यानंतर WMax चा न्यूमेरिकल आला होता. WMax चा फॉर्म्युला पाठ करून ठेवा. कशावर पण विचारू शकतात, प्रेशर किंवा व्हॉल्यूम रिलेटेड. प्रेशर असेल तर काय इक्वेशन आणि व्हॉल्यूम असेल तर काय. सेकंडरी प्रोटीन, त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारची बॉन्डिंग असते मित्रांनो? हायड्रोजन बॉन्डिंग असते. सिंपल टेक्स्ट बुक क्वेश्चन होता. व्हॉट इज ऍस्पिरिन? ऍस्पिरिनचं स्ट्रक्चर शोधायचंय तुम्हाला. जिथं जे ऑप्शन्स आहेत त्याच्यानुसार चॉईस करा. सेंट्रल मेटल आयन हा लेविस ऍसिड असतो मित्रांनो, कारण जे ग्रुप्स इलेक्ट्रॉन पेअर ऍक्सेप्ट करतात त्यांना लेविस ऍसिड म्हणतो आपण, आणि जे इलेक्ट्रॉन पेअर देतात त्यांना लेविस बेस म्हणतो. सो लेविस ऍसिड सेंट्रल मेटल आयन असला पाहिजे. कोऑर्डिनेशन कंपाऊंडचा हा क्वेश्चन होता. सेंट्रल मेटल आयन इलेक्ट्रॉन पेअर लिगँड्स कडून ऍक्सेप्ट करतो म्हणून लेविस ऍसिड आहे. प्रॉपर्टीज ऑफ इंटरहॅलोजन कंपाऊंड्स, सगळ्या प्रॉपर्टीज लक्षात ठेवा कशा पद्धतीने ते तयार होतात. सेंट्रल काय, त्याचे नंबर ऑफ ॲटम्स किती. पॅरामॅग्नेटिक खालीलपैकी कोण आहे? परत एकदा अनपेअर्ड इलेक्ट्रॉन ज्याच्यामध्ये असतील 3D मध्ये तो पॅरामॅग्नेटिक असेल. फाइंड द रेडियस ऑफ FCC. सो रेडियसचा फॉर्म्युला सिंपली लक्षात ठेवा 0.3535 A. A ची व्हॅल्यू जी काय दिलेली असेल ते ठेवायची आणि त्याच्यानुसार काढायचं. स्ट्रक्चर ऑफ IF5 सेंटरला आयोडीन, चार बाजूला 4 फ्लोरीन. एकूण 7 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असतात. इथं तुम्हाला अजून एक फ्लोरीन घेता येतं. 1 2 3 4 5 म्हणजे एक लोन पेअर राहतो. आणि ही जी जॉमेट्री असते ती असते स्क्वेअर पिरामिडल. ओके ना? सो स्क्वेअर पिरामिडल हे जॉमेट्री असणार आहे मित्रांनो. अशा पद्धतीने खूप सारे क्वेश्चन्स शिफ्ट 1 आणि शिफ्ट 2 चे आपल्याकडे आलेले होते. आता तुम्ही काय करायचंय, हा व्हिडिओ फक्त प्लेन बघत नाही बसायचं. प्रत्येक पॉइंटला जा. प्रॉपर्टीज ऑफ इंटरहॅलोजन कंपाऊंड दिले ना, त्याच्या अवतीभोवतीचं सगळं बघा. ड्राय ब्लीच दिले, त्याच्यासारखे इतर इन्फॉर्मेटिव्ह क्वेश्चन्स कुठले आहेत? ओव्हर्स आहेत, त्याचे केमिकल फॉर्म्युले विचारतात. कार्नलाइट म्हणजे काय किंवा ॲलमचा फॉर्म्युला काय, असे क्वेश्चन्स ते विचारू शकतात. ग्रीन केमिस्ट्री मध्ये सुपर क्रिटिकल सॉल्व्हेंट वर क्वेश्चन होता. कोण आहे? तर जो CO2 आहे किंवा वॉटर आहे आपला युनिव्हर्सल सॉल्व्हेंट, त्याच्यावर क्वेश्चन होता. खूप सारे इन्फॉर्मेटिव्ह आहेत. केमिस्ट्री मध्ये जवळपास 50 पैकी तुम्हाला 30 क्वेश्चन्स इन्फॉर्मेटिव्हच आहेत. 20-20 मी म्हणलं तुम्हाला 40-40% इझी आणि मीडियम पेपर असतो. फक्त 20% पेपर हार्ड असतो. म्हणजे 5च क्वेश्चन्स आपल्याकडे हार्ड असणार आहेत.
सो तुम्हाला हे अनालिसिस कसं वाटलं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि उद्याच्या पेपरचं अनालिसिस, मॉर्निंग पेपरचं अनालिसिस दुपारीच मिळणार आहे, तर इव्हिनिंग पेपरचं अनालिसिस आपल्याला लगेच संध्याकाळी मिळणार आहे. त्यामुळे अजून पण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करून ठेवा. भेटूयात उद्याच्या 13 एप्रिलच्या शिफ्ट 1 आणि शिफ्ट 2 च्या पेपर अनालिसिसमध्ये. थँक्यू.